जळगावमध्ये अभ्यास घेताना मुलाला अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसंच या संदर्भात पुढारी न्यूजने बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर या व्यक्तीचा शोध घेऊन आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जालन्याच्या धामणा धरण परिसरातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पारध पोलिसांनी छापा टाकलाय. कारवाईत 66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भोकरदन तालुक्यात अवैधरित्या हातभट्टी दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. धुळ्यातील गादी भांडारमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली. दुकानात काम करणाऱ्या कामगाराने चोरी केल्याचं तपासातून समोर आलं. आरोपींकडून लंपास केलेले 2 लाख रुपये जप्त करण्यात आले. हिंगोलीच्या चिखली फाट्याजवळ 3 वाहनातून कत्तलीसाठी जाणाऱ्या 25 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपींकडून 27,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोंदियात अवैध दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. कारवाईत एकूण 5,88,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यासह पोलिसांनी दारू निर्मिती करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलंय, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. नाशिक शहरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडिलांनीच 9 वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. घरातील भांडणाच्या रागातून वडिलांनी हे कृत्य केलंय. आम्रपाली नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात जावयानं सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून जावयानं सासू, सासरे आणि मेहुणा यांच्यावर चाकूने वार केले. सासू आणि मेहुण्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीत तरुणाच्या मृत्यू प्रकरणी 1 जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वे मार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती तपासातून समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तासगाव तालुक्यात पुतण्यानं चुलत्याच्या डोक्यात बरणी मारून हत्या केली. त्यानंतर चुलत्याच्या अपघाताचा बनाव केला. या प्रकरणी पुतण्याला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान हा बनाव असल्याचं उघड झालं. नांदेडमध्ये सोशल मीडियावर 2 समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तरुणाकडून एक एअरगन जप्त करण्यात आले. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. Thank you.